नमस्कार भावांनो आणि बहिणींनो, रँक सूत्रा या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व भावांचं आणि बहिणींचं पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत. तर आज आपण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आजची अपडेट पाहणार आहोत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना सध्या सर्वात मोठा प्रश्न पडला आहे. जुलै महिन्याचा 25वा हप्ता नेमका कधीही जमा होणार आहे. अनेक महिला दररोज आपल्या बँक खात्याची तपासणी करत आहेत. सोशल मीडियावरही विविध तारखांबाबत अनेक चर्चा सुरू आहेत. त्यामुळे आज आपण उपलब्ध माहितीच्या आधारे संभाव्य तारखांबद्दल जाणून घेणार आहोत. सध्या जुलै महिना संपत आला आहे. महिन्याचे शेवटचे काही दिवस शिल्लक असताना अद्याप हप्ता जमा झालेला नाही. त्यामुळे या महिन्यातच पैसे खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या महिन्यातच पैसे खात्यात येण्याची शक्यता थोडीशी कमी असल्याचे अनेक जण सांगत आहेत. मात्र याचा अर्थ हप्ता मिळणार नाही असा अजिबात नाही. फक्त त्याचे वितरण पुढील महिन्यात होण्याची शक्यता अधिक मानली जात आहे. गेल्या काही हप्त्यांचा विचार केला तर सरकारने अनेकदा महत्त्वाच्या सणांच्या किंवा राष्ट्रीय दिवसांच्या पार्श्वभूमीवर लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा केली आहे. त्यामुळे यावेळी अशाच प्रकारे एखाद्या महत्त्वाच्या दिवशी हप्ता वितरित केला जाऊ शकतो असा अंदाज व्यक्त केला जात आहे. आता या संदर्भात 15 ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिन ही तारीख सर्वाधिक चर्चेत आहे. हा राष्ट्रीय सण असल्यामुळे सरकार अनेक लोककल्याणकारी योजनांबाबत घोषणा किंवा निधी वितरण करण्याची परंपरा अनेकदा दिसून आली आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेचा 25वा हप्ता देखील या कालावधीत जमा होऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे. याशिवाय ऑगस्ट महिन्याच्या शेवटी येणारा रक्षाबंधन हाही एक महत्त्वाचा सण आहे. काही जणांच्या मते या सणाच्या निमित्तानेही सरकार हप्ता वितरित करू शकते. मात्र सध्या उपलब्ध माहितीनुसार 15 ऑगस्टच्या आसपास पैसे जमा होण्याची शक्यता तुलनेने अधिक असल्याचे बोलले जात आहे. तथापि एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवणे आवश्यक आहे. सरकारकडून अधिकृत घोषणा होईपर्यंत कोणतीही तारीख निश्चित मानता येत नाही. सध्या सोशल मीडियावर फिरणाऱ्या तारखा या प्रामुख्याने अंदाज आणि मागील हप्त्यांचं वितरण पद्धतीवर आधारित आहेत. त्यामुळे कोणतीही माहिती खरी मानण्यापूर्वी अधिकृत अपडेटची वाट पाहणे गरजेचे आहे. लाभार्थ्यांनी आपल्या बँक खात्याची नियमित तपासणी करत राहावी आणि शासनाच्या अधिकृत सूचनांकडे लक्ष द्यावे. अधिकृत घोषणा झाल्यानंतरच हप्ता जमा होण्याची अंतिम तारीख निश्चित होईल. आता थोडक्यात सांगायचे झाल्यास जुलै महिन्याचा 25वा हप्ता जुलैमध्ये मिळण्याची शक्यता कमी असून ऑगस्ट महिन्यात विशेषतः 15 ऑगस्टच्या आसपास हप्ता वितरित होण्याची शक्यता खूप जास्त मोठ्या प्रमाणात व्यक्त केली जात आहे. मात्र ही अधिकृत घोषणा नसून उपलब्ध माहिती आणि मागील वितरणाच्या पद्धतीवर आधारित म्हणून कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. शासनाकडून अधिकृत माहिती जाहीर होताच त्यानुसार पुढील निर्णय घ्या. जर तुम्ही या योजनेचे लाभार्थी असाल तर तुमचे बँक खाते सक्रिय ठेवा आणि अधिकृत अपडेट्सवर लक्ष ठेवत जावा. हा व्हिडिओ आवडला असेल, याच्यातली माहिती उपयुक्त वाटली असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करण्यासाठी